हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, मी कॉमेडी जोक सांगणार आहे. या जगात खूप लबाड माणसं आहेत. काय झालं? आज सकाळी दूधवाला मला 100 रुपयाची फाटकी नोट देऊन निघून गेला. कुठे आहे ती नोट? ती नोट भाजीवाल्यांना देऊन मी भाजी विकत घेतली. सासूबाई: अगं सुनबाई, तुला काहीच कसं येत नाही? तुझ्या आईने माहेरी तुला स्वयंपाक वगैरे काही शिकवलं की नाही? सुनबाई: अहो सासूबाई, ते माझं माहेर होतं, माहेर. हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज नव्हतं. समजलं का? समजलं? पक्या: आज मी आनंदी होता होता टेन्शनमध्ये आलो. यार. गण्या: काय रे, काय झालं? पक्या: आज मी धुलीवंदनासाठी जुना शर्ट काढला आणि त्यात नेमकी एक 500 रुपयाची नोट सापडली. नवी नव्हे, जुनी. बायको: मी ड्रायव्हरला नोकरीवरून काढीत आहे, कारण आज दुसरी वेळ आहे. मी मरता मरता वाचली आहे. नवरा: डार्लिंग प्लीज अजून एक चान्स दे ना. बायको: ऐका, तुम्ही मला लग्नापूर्वी म्हणायचा तू माझ्या आयुष्याची राणी आहेस. नवरा: आणि हो, तू पण म्हणायची तू माझ्या स्वप्नाचा राजा आहेस. बायको: मग आता का नाही म्हणत? कारण आता आपल्याला समजलं की राजा राणी आयुष्यात फक्त गोष्टीत असतं. खरं आयुष्य म्हणजे EMI लोन बिल. राग आल्यावर बायका नवऱ्याशी बोलत नाहीत. हे ठीक आहे, पण त्या भांडी का पडतात? कारण भांड्यावर नवऱ्याचे नाव असते. तेवढंच नवऱ्याला उचलून उचलून आपटल्याचं समाधान. बायकोने नवरात्रीसाठी कपाटातल्या साड्या धुवायला काढल्या होत्या. त्यात मला 500 रुपये भेटले. सकाळपासून तिची आरडाओरड चालू आहे. माझे 800 रुपये चोरीला गेले. मी सकाळी 8:30 वाजता कामावर गेल्यावर 4 वेळा मोजले. 500च आहे. खोटारडी कुठली? 300 रुपये आगाऊ सांगते. शाळेमध्ये एक नवीन मुलगी येते. मुलगा: तुझे नाव काय ग? मुलगी: मला ना सगळे ताई म्हणतात. मुलगा: घ्या, काय योगायोग आहे, मला सगळे दाजी म्हणतात. पुणेरी लग्न. एक पाहुणा दुसऱ्या पाहुण्याला: पहिला पाहुणा: हे काय, त्याने जेवण काउंटर डिजिटल सेवा सुरू केली आहे. दुसरा पाहुणा: हो बरोबर आहे. तुम्ही जेव्हा गिफ्ट द्याल त्याबरोबर तुमच्या मोबाईलवर एक OTP मिळेल. तो OTP तुम्ही जेवण काउंटरवर दाखवला की तुम्हाला जेवण मिळेल. No. चम्या एका लग्नात जेवण करत होता. जंप्या: अबे 1 तास झाला जेवतोयस तू, अजून किती चरशील? चम्या: अबे मी पण परेशान झालोय, अजून 3 तास जेवायचंय. जंप्या: 3 तास? हे बघ पत्रिका, जेवणाची वेळ 11 ते 1, अजून 3 तास जेवायचं. नातू: हॅलो आजी, इंद्रजित बोलतो. आजी: कोण बोलतोय? नीट ऐकू येईना. नातू: इंद्रजित बोलतोय म्हटलं. आजी: इंग्रजीत नको रे, इंग्रजीत नको, मराठीत बोल. नवऱ्याने बायकोला सहज म्हटलं, डब्यात 2 भाज्या देत जा, एक चांगली नाही लागली तर दुसरी खाता येते. तेव्हापासून बायको रोज मोबाईल चेक करू लागली. मन्या गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलमध्ये जातो. मन्या: डार्लिंग काय मागवू? गर्लफ्रेंड: माझ्यासाठी बर्गर मागव आणि तुझ्यासाठी ॲम्ब्युलन्स मागव. मन्या: असं का? ॲम्ब्युलन्स कशासाठी? गर्लफ्रेंड: मागे बघ, तुझी बायको उभी आहे. मंगलसूत्र पहनने के बाद मंगल पति के पीछे लग जाता है और सारे सूत्र पत्नी के हाथ में चले जाते. बायको: ऐका, तुम्ही मला लग्नापूर्वी म्हणायचे तू माझ्या आयुष्याची राणी आहेस. नवरा: हो ना, तू पण म्हणायचीस तू माझ्या स्वप्नाचा राजा आहेस. बायको: मग आता का नाही म्हणत? नवरा: कारण आता आपल्याला समजलं की राजा राणीचं आयुष्य फक्त गोष्टीत असतं. खरं आयुष्य म्हणजे EMI लोन आणि बिल.
Oh, no, 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 no. मन्याचं नुकतंच लग्न झालेलं. बायकोने केलेलं जेवण खूप तिखट होतं, पण तिला वाईट वाटू नये म्हणून मन्या म्हणला, जेवण खूप छान झालं आहे. बायको, पण तुम्ही का रडताय? मन्या, अगं हे आनंदाचे अश्रू आहेत. बायको, अजून वाढू? मन्या, वेडे, यापेक्षा जास्त आनंद मी सहन करू शकणार नाही. अजून आनंदाश्रू नाही सहन होत. मन्या बँकेत पैसे जमा करायला जातो. कॅशियर, तुमच्या नोटा नकली आहेत. मन्या, तुम्हाला काय फरक पडतो? माझ्याच खात्यात जमा होणार आहेत ना. तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.